दही वड्याची रेसिपी पाहणार आहे। तर त्यासाठी रात्री उडीद डाळ 1 वाटी भिजायला घातलेली आहे। 3 ते 4 तास भिजायला घातली तरी चालते, डबल क्वांटिटी होते। त्याने मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये डाळ टाकून घेतलेली आपण 2 बॅचमध्ये मिक्सरला ग्राइंड करून घेणारे अशी कन्सिस्टन्सी झाली। अगदी स्मूथ असं आपलं बॅटर झालेलं आहे। त्यानंतर हे सर्व बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। त्यानंतर मग चांगलं हे बॅटर फेटून घ्यायचं आहे। 4-5 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ हलकं होतं। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत हलवून घ्यायचं आहे। गॅसवर कढई ठेवून तेल तापवायला ठेवले, गॅस मिडियम फ्लेमवरच आहे। त्यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत। आता एका साईडला चांगले भाजले की दुसऱ्या साईडनी उलटे करून तळून घ्यायचे आहेत। याचा फुल व्हिडिओचा लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता। आता हे आपले वडे अगदी किंचितसा असा कलर चेंज झालेला आहे, आता काढून घ्यायचं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये तळलेले वडे टाकून घेत आहे। त्याच्यावर झाकून अर्धा तास ठेवायचा। आता हे वडे अगदी फुलून वर आलेले आहेत, त्याचे पाणी हाताने नितळून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। आता सर्व वड्यांचं आपण पाणी नितळून घेतलेलं आहे। आता आपण सर्व करण्यासाठी दही वडे ठेवत आहे। एका डिशमध्ये दही वडे काढून घेत आहे। हे अशा पद्धतीने ठेवायचे आहेत। त्यानंतर त्याच्यावर गोड असं दही टाकून घ्यायचं आहे। मी चमच्याने टाकत आहे। प्रत्येक वड्यावर आपण दही टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यावर चिंचेची चटणी टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हिरवी चटणी पण टाकून घ्यायची आहे, किंवा लहान मुलं खात असेल तर स्किप करा। आता हा टोमॅटो केचप पण मी टाकलेला आहे, हे ऑप्शनल आहे, पण याची टेस्ट जरा छान लागते। आणि त्याच्यावर मिरी पूड टाकलेली आहे आणि संदैव मीठ टाकायचं आहे, किंवा चाट मसाला टाकला तरीही चालतो। वरून अजून भरपूर दही टाकून घ्यायचं आहे। अशी मस्त आपली दही वडा अगदी घरच्या घरी छानपैकी खाऊ शकतो। धन्यवाद।